हॅलो, नमस्कार. सुकेशनीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहेत मटण बिर्याणी रेसिपी. त्यासाठीच इथे 500 ग्राम मटण घेतलं आहे. ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स केलं आणि इथं हळद, चवीनुसार मीठ, जिरे, लाल तिखट, घरकुल मसाला, सुहानाचा बिर्याणी मसाला, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे सगळे मसाले मटणमध्ये मिक्स केले. सर्व पीसला मसाला लागला पाहिजे त्यासाठीच इथं व्यवस्थित असं ते हलवून घेतलं आणि ते मॅरिनेट करण्यासाठी 30 मिनिट ठेवून दिलं. मटण मॅरिनेट करण्या अगोदर मी 500 ग्राम तांदूळ 2 पाण्याने धुवून स्वच्छ अशी भिजत ठेवले होते. आता मटण मॅरिनेट होते तोपर्यंतच इकडं तांदूळ शिजवण्याची प्रोसेस. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये काजू आणि 2-4 हिरव्या मिरच्या टाकल्यात. सोबतच एका दुसऱ्या कढईमध्ये कांदा फ्राय करण्यासाठी घेतलाय. हा कांदा एकदम लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा छान असा कुरकुरीत लाल झालाय. सोबतच इकडे पाणी उकळायला ठेवले. आता पाणी उकळायले त्याच्यामध्ये ते स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि एक 90% तांदूळ शिजवून घ्यायचे ते. आता मी हे पूर्ण तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेते. तांदूळ मोठ्याच गॅसवर शिजवून घ्यायचे, बारीक गॅस करायचा नाही. आता बघू शकता 90% तांदूळ शिजलेले आहेत. तर आता आपण लेअरिंग करण्यासाठी घेणार आहेत. इथं बघू शकता मटण कसं छान मॅरिनेट झाले. तांदूळ पण आपला शिजलेला आहे, कांदा फ्राय करून झालाय. तर सगळी तयारी झाली. माझ्याकडे पुदिना नव्हता, मी कोथिंबीरच वापरणार आहे. काही गोष्टी नसतील तरी चालते, चवीमध्ये जास्त काही फरक पडत नाही. आता इथं अर्धा शिजलेले तांदूळ, त्याच्यामधले अर्धे तांदूळ मी ह्याच्यात घालणार आहे, अर्धा भात. छान असं सगळ्या मटणवर त्याला पसरून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं. त्यानंतर राहिलेले जे तांदूळ आहेत तर ते आपण टाकून घ्यायचे त्याच्यावर. आता ही दुसरी लेअरिंग. त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता जे राहिलेला सगळा कांदा आहे तर ते टाकून घ्यायचा. आता त्यासोबतच मी कलर ॲड करणार होते, त्यामुळे 2 वाट्यामध्ये मी एक ऑरेंज आणि एक येलो कलर ॲड केलेला आहे. घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी टाकते. कलर ही ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप केलं तरी चालते. माझ्याकडे होता त्यामुळे मी ॲड केलेला आहे. हे बघू शकता कसं छान अशी सुंदर बिर्याणी आपली मस्त दिसते, टेस्टी. चवीला तर एकदम भन्नाट झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. शेवटी मी त्यामध्ये एक अर्धा ते 1 चमचा तूप ॲड केलं होतं बिर्याणीला सॉफ्टनेस येण्यासाठी. आता आपण हे गॅसवर ठेवणार आहेत एक 15 मिनिट दम देण्यासाठी. कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे खालून बिर्याणी चिटकणार नाही. बघू शकता तुम्ही, मी एकदम कमी गॅसवर ठेवले. त्यानंतर तयार आहे आता आपली बिर्याणी खाण्यासाठी. आता मी प्लेटात घेऊन तुम्हाला दाखवते किती टेस्टी आणि मस्त चमचमीत अशी बिर्याणी आपली तयार झाली.
तर ताईंनो तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं नवीनच चॅनल असल्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. वाव, बघा तुम्ही किती सुंदर आणि एकदम मस्त, बघताच असं तोंडाला पाणी सुटणार आहे. एवढी छान बिर्याणी आपली तयार झाले. ते बघूनच सांगते की त्याची टेस्ट किती भारी झाली असेल. आणि खरं सांगते, खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा ताईंनो. मी आता तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. एकदम खाली चिटकली नाही, परफेक्ट प्रमाणासह आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर त्याचे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. एकदम टेस्टी आणि हेल्दी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, तांदूळ अजिबात तुटलेला नाही, जास्त शिजलेला नाही, व्यवस्थित अशी मोकळी छान व्यवस्थित प्रमाणात बिर्याणी आपली तयार झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईंनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.